नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 1 जानेवारी 2024 पासून लागू या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. अन्नदात्याचा आदर ही नव्या भारताची ओळख आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी म्हटलं की 11.27 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची वार्षिक आर्थिक मदत या ठिकाणी दिली आहे. तर PM किसान योजनेअंतर्गत 3 कोटीहून अधिक महिला शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचं सांगितलं आहे आणि 23.17 कोटीहून अधिक मृदा आरोग्य कार्ड या ठिकाणी वितरित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता 2 नंबरचे अपडेट पाहूया. 2 नंबरचे अपडेट हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. PMFBYच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या मुद्दा क्रमांक 16.5 नुसार ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावनोंदणीची शेवटची तारीख रविवार किंवा कोणतीही सरकारी सुट्टी असेल, अशा परिस्थितीत सुधारित कट ऑफ तारीख पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत वाढवली जाते. त्यानुसार आता आसाम, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, राजस्थान, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये पिकांचा विमा उतरवण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 होती. ती आता 1 जानेवारी 2024 पर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. रबी के फसलों का विमा करने की अंतिम तिथि बढ़ी. 1 जनवरी 2024 तक कराए अपने फसलों का विमा. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.